इंजरा पिंजरा रे आई शपथ आनंदे, या एवढ्या साड्या कुणाच्या आहेत या साड्या? अरे पंढऱ्या, माझ्या मोर माझ्या खोलीत या साड्यात म्हणजे माझेच असणार ना. कशी आहे? छान आहे की. आणि ही पण चांगली आहे. खरं तर मला ही बी आवडली. ही सांग, ही कशी? ही पण छान आहे. पंढऱ्या, नुसतं छान काय, जरा पुढे जा ना. अगं आनंदे, गेली कित्येक वर्ष मी एकच बनियान आणि एकाच चड्डीवर राहतोय आणि वेगळी फॅशन म्हणजे माझी ही टोपी. आणि मी काय सांगणार तुला साड्यांमधलं? एवर ही साडी मला झाक दिसेल ना? अगं आनंदे, तू अशी बोलतेस जणू काय पहिल्यांदाच साडी नेसतेस. आणि तसंही आजकाल तू एवढी आनंदात असतेस, त्यामुळे तू कुठलीही साडी नेसलीस ना तरी तू चांगलीच दिसतेस. मलाही माहित आहे, आनंदी कुठल्याही साडीत सुंदरच दिसते. आनंदी, चल आत्ताच्या आत्ता मला ही साडी नेसून दाखव. अगं, असं बघतेस काय? मला माहितीये, उद्या वीरच्या घरचे तुला पाहायला येतात ना. तू या साडीत खूप सुंदर दिसशील. आणि वीरला हा रंग खूप आवडतो. मला मला खूप मनस्ताप झाला या सगळ्याचा. डोकं भणभणायला लागलाय. काय करू काही कळत नाहीये. माझ्या डोकेदुखीचं कारण म्हणजे ती चंद्रकलेची पोरगी आहे बाबा. ती होय हो, नारायणीची खूप काळजी वाटते. वेडी पिशी झाली माझी पोर. बाबा, हे बघा, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही नारायणीच्या लग्नाला आला नव्हता, पण आनंदीच्या लग्नाला तुम्हाला यावंच लागेल. एक मिनिट बाबा, एक मिनिट. आनंदी यांची मुलगी आहे म्हणजे ती माझीही मुलगी आहे, कळलं? मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. मी तुमची वाट बघतेय. तारीख ठरली की कळवेन मी तुम्हाला. देवा, तुम्ही कधी आलात? मला कळलंच नाही. आणि मला बोलवायचं ना, मी आले असते. हरकत नाही सरस्वती, तुझी तब्येत ठीक नाही असं कळलं म्हणून म्हटलं बघावं काय झालंय. काही नाही हो, डोकं भणभणतंय खूप. आपल्या नारायणीची काळजी वाटते. काय करायचं हो तिचं? काय होईल? मला काही सुचेनाच झालंय. काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तसंही उद्या सकाळी मी बोलणार आहेच तिच्याशी. तिचं आयुष्य मार्गी लावणं आपलंच काम आहे ना. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. सुरळीत होईल सगळं हळूहळू. आलो होतो खरं याच्यासाठी की उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण तात्यासाहेबांना द्यायला हवं ना. कोणाला?
मोठ्या साहेबांना. हो काय बोलताय तुम्ही? अख्खा गाव त्याला तात्या म्हणून ओळखतो. तात्याच म्हणा त्याला, तेच शोभतं त्याला. नाही तसं नाही सरस्वती, आपली मुलगी आता त्याच्या घरात जाणार आहे. एक पोरगी जाऊन परतही आली. ते अख्खं खानदान काय लायकीचं आहे चांगलंच माहिती आहे मला. काही असलं तरी निमंत्रणाचा फोन हा करावाच लागणार. आपण दोघं मिळूनच करूया, तेवढंच त्याला बरं वाटेल. कशाला? एकदा सांगितलंय ना त्यांना. सरस्वती, आठवण करून द्यायला फोन करणं आपलं कर्तव्य आहे. कबीर इथे कशाला इथे देवजण आता परत सगळ्या जुन्या चोपड्या काढून बसणार. आमच्या मिशेचा भाचा म्हणजे डोक्याला ताप आहे. ओ मिशेस, कान फुटलं का काय? अहो ते मोबाईल बोंबलते, आणून दे की. ओ सौताचा फोन सौताजवळच ठेवा की. का उगा दुसऱ्याच्या नावाने गळा काढताय? अरे मच्छिंद्रचा फोन आहे एवढ्या रात्री? काकानं घरात बाहेर काढला का काय? नमस्कार आई साहेब. काय झोपला नाही का अजून? झोप कशी येणार? उद्या एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय घरात, त्याचीच आठवण करून द्यायला फोन केला होता. अरे त्यात आठवण काय करायची? शेलारांच्या वाड्यावरनं आमंत्रण यावं म्हणून तुझगावातला प्रत्येक जण कानात जीव आणून वाट बघत असतो. येणार म्हणजे येणार, येणार आणि चापून खाणार बघा. काय भेट काय? नळ्या का पुरणपोळ्या? नाही, उद्याचा दिवस पुरणपोळ्याच आहेत. चालतंय की, आपल्याला सगळं चालतंय. पण जेवता जेवता लग्नाचा मुहूर्त पण काढून घेऊ. जोशीबुवांना सांगावं धाडलंय. बर बर बर, जरा सरस्वतीशी बोला. सरस्वती कोणी? सरस्वती? सरस्वती म्हणजे अक्का. अच्छा अच्छा, म्हणजे सरस्वती नाव आहे होय तुमच्या कडक लक्ष्मीचं. अरे मग हातात इणा धरायच्या ऐवजी तलवार धरून का उभी असते ती? घ्या घ्या, बोला तिच्याशी. हॅलो तात्या, सरस्वती बोलतीये. आता उकिरडा साफ झालाय, त्याच्यावर उद्यान बांधलंय असं समजा. ऐकून खूप बरं वाटलं. बरं, तुम्ही सगळे उद्या आमच्याकडे भोजनाचा आस्वाद घ्यायला येत आहे ना? आठवण करायला फोन केला होता. आम्ही वाट बघतोय. वाघिणीची परशिळी झाली. येणार 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 म्हणजे काय? आणि तुमच्या प्रिय मैत्रिणीला पण घेऊन येणार. ललिता आहे का तिथे? जरा बोलू का तिच्याशी? हा देतो देतो. हो मिसेस, घ्या तुमच्या प्रिय सखीचा फोन आहे, घ्या बोला. हा हा बोला अक्का. ललिता, उद्या पुरणपोळीचा बेत आहे आमच्याकडे. आठवण करायला फोन केला होता. सगळे या हा नक्की. आलीस की मग रीतसर बोलणं होईलच. बरं बरं, येऊ की. चाल. अरे हो, मी आलो. काय जमाना आलाय, म्हणजे अक्का मला चक्क तात्या साहेब म्हणाली. देवाचे दयेनं ईर सारखी मला 10-12 पोर असती ना, या गावच्या सगळ्या आईबापांना मी असं टाचेकल ठेवलं असतं आणि लग्नानंतर जवळजवळ गावचा सगळा सातबार माझ्या नावावर करून घेतला असता. एक एक असते येळ, एक एक असतो खेळ. जर नशीब असेल मेहरबान तर टणटणीला पण लागते केळ. चांगले चांगले. अगं तू अशी उभी काय आहेस? बस बस इथे.
आनंदी, तुला मी न विचारता तुझ्या खोलीत आले, तुला चालेल ना? नारायणी, तसं नाहीये, मी बोलवणारच होते पण काय पाहतच राहिलीस ना माझ्याकडे? चल आता हे सगळं बाजूला ठेव, ही साडी आणि दागिने घे. हे काय नारायणी? काय म्हणजे? अगं साडी आहे ही, तुझ्यासाठी आणलीये मी. आणि वीरला हा रंग खूप आवडतो ना. आनंदी, अगं अशी बघतीयस काय? हे बघ, जे झालं ते झालं. आता आपल्या दोघींच्या हातात कुठलाच पर्याय नाहीये. मी जे काय वागले ते माझ्या संसारासाठीच. नारायणी, अगं माझी खरंच काही बी तक्रार नाहीये. आनंदी, मी आता कुठल्याही तक्रारीचं निवारण करण्यासाठी नाही आलीये. मी तुला भेटायला आलीये, अगदी मनापासून. जे झालं ते पुन्हा उगाळत बसून मला आता माझं आयुष्य नाही काढायचंय. हे बघ आनंदी, आपण दोघीही एकाच वयाच्या आहोत, त्यामुळे तू माझं म्हणणं आणि माझं दुःख समजून घेशील. मागे जे काय झालं त्याच्यासाठी मला माफ कर. नारायणी, मला बी माफ कर. मी उगाच तुला आज नगर ते बोलले. आनंदी, या सगळ्याचा तुला अधिकार आहे, कारण मी एक पराभूत मुलगी आहे ग. त्यामुळे माझा जास्त विचार करू नकोस. तू खूप नशीबवान आहेस ग. माझ्या दोन्हीही आवडत्या व्यक्तींनी तुझ्यावर खूप प्रेम केलं, ते म्हणजे बाबा आणि वीर. कारण बहीण म्हणून तूच एक आधार आहेस ग माझा. आणि माझ्या प्रत्येक आनंदात सहभागी व्हायचा तुला हक्क आहे नारायणी. मग ठरलं तर उद्या तुला सजवण्याची सगळी जबाबदारी माझी. तुला चालेल ना? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आता माझ्या नशिबात हे दोघेही नाहीयेत. एकटीच आहे मी. पण तू आहेस ना माझ्यासोबत, म्हणून मला एकटेपणा नाही जाणवत. खरं तर माझा आधीचा स्वभाव पाहता मला असं राहता आलं नसतं ग. पण आता मी खूप बदलले आनंदी. नारायणी, माझा ऐक. हे बघ, सर्वात महत्वाचं म्हणजे बाबांचा तुझ्यावर खूप जीव आहे. खरंच. आणि वीरचा तुझ्यावर नाही ग, ज्या पद्धतीने तू त्याच्या आयुष्यात आलीस ना त्यावर राग आहे. नाहीतर तो वाईट माणूस नाहीये ग. आज पण तू तुझ्याशी जे काय बी वागला ना ते फक्त त्याचे हक्क मिळवण्यासाठी, बस. बाकी जाऊ दे ना आनंदी. वीर कसं आहे हे मला ऐकण्यात अजिबात रस नाहीये, कारण माझ्यामुळे त्यालाही खूप त्रास झालाय ग. कदाचित यापुढे कधी मूर्खासारखी वागले ना तर प्लीज मला समजून घे. अगं माझं मलाच कळत नाही मी असं का वागते. का नाही समजून घेणार? ना तुझी मोठी बहीण आहे ना, आणि माझा बी तुझ्यावर तेवढाच अधिकार आहे जेवढा तुझा माझ्या. आनंदी, तू मोठी बहीण म्हणून माझ्या कानाखाली मारलीस ना तरी मला चालेल, कारण बहीण म्हणून तूच एक आधार आहेस ग माझा.
आणि माझ्या प्रत्येक आनंदात सहभागी व्हायचा तुला हक्क आहे नारायणी. मग ठरलं तर उद्या तुला सजवण्याची सगळी जबाबदारी माझी. तुला चालेल ना? हो. ठीक आहे, मग उद्या हीच साडी नेसायची. येते मी. अरे काय सगळे सगळे कामाला लागलास? बऱ्याच लोकांची रिटर्न्स भरायची आहेत वाटतं. गजेंद्र देशमुख, ज्यातलं आपल्याला काही कळत नाही ना त्यातले प्रश्न उगाच चोगाच विचारू नयेत. अरे मला त्याच्यातलं काही कळत नसेल, पण मला एवढं तरी कळतं ना की तू सगळे सगळे कामाला लागलेस म्हणून म्हटलं की काय कारण काय याच्या मागचं? कारण वगैरे काही नाहीये रे. मी म्हटलं दुपारी कबीर येणार आहे तर सगळी कामं आत्ताच आटपून घ्यावीत. कबीर येतोय अचानक? अचानक म्हणजे मीच बोलवलंय त्याला. का? अरे का म्हणजे काय? किती प्रश्न विचारतोयस? मी त्याला शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. अरे मी आणि गजा तुझ्याबद्दलच बोलत होतो. माझ्याकडून पण नमस्कार सांग त्याला. ऐकलत ना साहेब? गजा, कबीर म्हणतोय तुझ्याकडून फक्त नमस्कारच नाही तर साष्टांग दंडवत घालायला लागेल तुला. अरे त्याला तुझं लग्न ठरलं तर सांग ना. हे बघ, मी भरपूर गोष्टी तुझ्या आधी कबीरला सांगतोय, तुलाही माहिती आहे, बरोबर आहे ना? हॅलो. अरे नाही, चिडत नाहीये रे मी. तू तेच तर मी म्हणतोय. हे बघ, तू इथे आल्यानंतर आपल्याला संध्याकाळी शेलारवाड्यावर जेवायला जायचं, सगळे एकत्र जाऊयात. तू मला फोन दे. तू फोन दे. अरे कबीर, अरे काय किती वेळ लावतोयस तू याला? लवकर ये ना. हे बघ, तू इकडे आलास ना की आपली होणाऱ्या वहिनीशी भेट करून देतो तुझी. ओके? हॅलो. अरे तेच तर म्हणतोय मी. हे बघ, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून ऐकण्यापेक्षा तू लवकर इथे ये आणि माझ्याकडून ऐक ना. हो रे बाबा, तुला पिकअप करायला मीच येणार आहे, अजून कोण येणार आहे? हो, फक्त फोन माझ्या मोबाईलवर कर, तुझ्या आत्याच्या मोबाईलवर नको. या डेफिनेटली डूड. चल, थँक्स अ लॉट. बाय. त्याच्या बापावर असं दारोदार भटकण्याची वेळ तुम्हीच आणली. माझ्या वडिलांच्या खोट्या सह्या पेपरवर घेऊन सगळं घर प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. नाही तर आज या घरचा खरा मालक कबीरच असता. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. हो मिसेस, हे काय घरात कामाला असलेले वेटर सारखे काय वस्तू आपण चाललाय तुम्ही? म्या विचारायला एकाही प्रश्नाचं उत्तर घरातल्या कुणाकडे नाही. मग बोल तरी कोणाशी म्या? आता प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर प्रश्न म्हटला की ते ऐकून कटाळा आलाय आम्हाला. झालं तुमचं बोलून, निघू म्या? थांबा, अजून बोलणं झालेलं नाही आमचं. बरंच बोलायचं आम्हाला. हे आपल्याला शेलारांच्या वाड्यावर जेवायला जायचंय. हे असा पडलेला चेहरा घेऊन जाऊ नका. जुलमाचा असू तोंडावर आणणं नाही जमायचं मला. पोरासाठी हसू आणलं पाहिजे चेहऱ्यावर, नाही तर मी आणीन. अहो, आता म्हातारे झालात तुम्ही, जरा नीट वागाय शिका की. हो, आमची जितेची गोड आहे. हो, मेल्याशिवाय नाही जाणार. आम्ही जन्मजातच वाईट आहोत, कारण माझ्यासारखा मीच आहे आणि मी माणूस मोठा नीच आहे. पण तुम्ही वाईट नसताना वाईट कशाला वागायचा प्रयत्न करतो मी? बर, जमलं तर हसायचा प्रयत्न करेन म्या. हो, थांबा जरा. ते काय ते तुमचं ते काय ते काय कबीर का खबीर का बबीर का काय, तो कशासाठी इकडे येतोय? कशासाठी येतोय म्हणजे? माझ्या भावाचा पोरगा आहे तो, आत्याकडे नाही यायचा? अरे पण इतके दिवसात कधी फिरकला नाही तो इकडं? कारण त्याला तुमच्या चेहऱ्यावर त्याच्यावरचा राग दिसायचा, म्हणून कट्टाळा करायचा तो. नाही, इकडे काय पैसे मागायला येत नाही ना? नाहीतर त्याच्या बापाने मरता मरता 40 लाखाचं लोन करून ठेवलंय, ते आमच्या कपाळी येईल. नाही तर
माझा कबीर बापाचं एवढं लोन फेडत फेडतच घर चालवतो या. हे धंदा बिंद करतो का नाही? आपला बापासारखे वेगवेगळे धंदे करतोय. त्याच्या बापावर असं दारोदार भटकण्याची वेळ तुम्हीच आणली. माझ्या वडिलांच्या खोट्या सह्या पेपरवर घेऊन सगळं घर प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलीत. नाही तर आज या घरचा खरा मालक कबीरच असता. आईला विषय तुमच्या सगळं लक्षात आहे. एकदा तुमच्या मेंदूला कलई गेली पाहिजे. तुम्हाला माहित नसेल तर सांगते, लई हुशारांच्या लाख आहे माझा कबीर. त्याच्या बापाला फसवलत ना तसे ह्याला फसवायला जाऊ नका, नाही तर बरोबर इंगा दाखवेल तो. आणि नशीब माना की सगळं त्याचं असून सुद्धा त्याने कधी मागितलं नाही. जरा नीट वागा त्याच्याशी. पिंजरा पिंजरा